पूर्णपणे काळपट आणि डाग पडलेली बेसिन पूर्ण कशी डीप क्लीन करायची ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। आज आपण इथं लिंबूचा वापर करून बेसिन कशी क्लीन करायची, त्याचा स्मेल कसा घालवायचा ते बघणार आहोत। तर सर्वात आधी मी बेसिनला पूर्णपणे पाणी टाकून घेणार आहे। बेसिनवरती जे फेस वॉश वगैरे असतात ते आपण काढून घेणार आहोत आणि पूर्णपणे डीप क्लीनिंग करणार आहोत। बऱ्याच जणांच्या बेसिंग असे मी बघितले आहे, तिथे पिवळे डाग पडून जातात आणि किंवा व्हाईट डाग पडलेले असतात आणि ती बेसिंग पूर्णपणे साबणाने किंवा कशानेही निघत नाही। तर ती पूर्णपणे किंवा कोणाच्या बेसिंगमध्ये स्मेल येत असतो, तर पूर्ण कसा घालवायचा ते आपण बघूयात। सर्वप्रथम आपल्याला डिटर्जंट पावडर कोणत्याही कंपनीचं असू दे, डिटर्जंट पावडरने आपल्याला वरती टाकून घ्यायचं आहे, थोडा फेस करून घ्यायचा आहे। जे डिटर्जंटमध्ये जे दाणे असतात ते खूप आपल्या क्लिनिंगसाठी हेल्प होते, म्हणून त्याच्याने आधी आपण घासणीने घासून घेणार आहोत। कारण बेसिंगला जर चिकट डाग असेल ते सहजासहजी जात नाही, तर त्यासाठी आपल्याला डिटर्जंटचा पावडरचा वापर करायचा आहे। किंवा तुमच्या घरी साबणाचे तुकडे पडलेले असतील, ते साबणाचे तुकडे देखील चालतील किंवा शॅम्पू देखील चालेल। तर त्याच्याने आधी आपण पूर्ण क्लीन करून घेणार आहोत। आपल्या इथे तारेची घासणी असते, त्या घासणीने आपण पूर्णपणे जे मध्ये वगैरे पिवळेपणा आलेला असतो तो पूर्ण काढून घ्यायचा आहे। आपला डेली बाथरूम जे आपल्या डेली रूटीनमध्ये बाथरूम आणि बेसिंग हे आपल्याला रोज क्लिनिंग करायलाच हवे। बेसिंगचा जो साईडचा भाग असतो तिथे पिवळे डाग पडलेले असतात, तर तो भाग देखील आपल्याला काढून घ्यायचा आहे। अशी बेसिंग आपल्याला व्हाईट दिसत असते, पण जेव्हा आपण डीपली बघतो तेव्हा आपल्याला तिथे थोडे डाग दिसत असतात, तर ते आपण डीपली क्लीन करायला हवे। डीपली क्लीन करण्यासाठी मी तिथं हार्पिक टाकून घेणार आहे। तुम्ही बघू शकता, हार्पिक नसेल तर तुम्ही कोणतंही लायझॉल टाकू शकता। हार्पिक टाकल्यानंतर त्याला आपल्याला थोडा वेळ राहू द्यायचं, तर पूर्णपणे ते स्प्रेड झालं पाहिजे। मी ब्रशच्या साहाय्याने त्याला स्प्रेड करून घेणार आहे। इथे तुम्ही हाताचा ग्लोव्ज वापरू शकतात, पण मला ग्लोव्ज घालून व्यवस्थित काम करता येणार नाही, म्हणून मी तर ब्रशचा वापर करत आहे। तुम्हाला हे हार्पिक आपल्या हाताला टच होता कामा नये, कारण त्याची खूप ब्लिचिंग होते। हार्पिक खूपच स्ट्रॉंग असतं, म्हणून ते खूपच स्ट्रॉंग असल्यामुळे त्याला आपल्या हाताला लागता कामा नये। जर थोडं जरी आपल्या बोटांना देखील लागलं तरीसुद्धा ब्लिचिंग होते, त्याची आपल्याला इजा होऊ शकते। जर तुम्ही डेली बेसिन पूर्ण क्लीन करत असाल, तर तुम्हाला आठवड्यातनं असे काम करायची गरज पडणार नाही। कारण डेली बेसिन जर वॉश केली तर ती पिवळी पडणार नाही, म्हणून डेली थोडासा वेळ काढून बेसिन पूर्णपणे क्लीन करून घ्यायची। शेवटी मी तुम्हाला एक टिप्स देणार आहे, म्हणून लास्टपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। थोडा वेळ झाल्यानंतर पूर्णपणे आपल्याला स्प्रेड केलेली जी आपलं हार्पिक होतं, लिक्विड होते, ते पूर्ण क्लीन करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने ते पूर्ण क्लीन झालं तर आपले जे डाग असतात पिवळे ते पूर्ण निघून जातात। तर हार्पिकची लिक्विड आपण स्टीलच्या कोणत्याही भांड्याला किंवा स्टीलच्या टॅपला नळला जर टच झालं, ते लिक्विड जर लागलं तर ते पूर्णपणे काळपट पडते आणि त्याचा कलर निघून जातो, म्हणून आपल्याला तिथे टच करायचं नाही आहे। नळ असतो आपला स्टीलचा, त्याला आपल्या हार्पिकचा यूज करायचा नाही आहे। आता आपण पूर्णपणे पाणी टाकून पूर्णपणे क्लीन करून घेणार आहोत। सर्वात आधी आपण डिटर्जंटने थोडंसं त्याला फेस तयार करण्याचा प्रयत्न करून त्याला थोडं हलके डाग करून घेतले आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये हार्पिक पावडर लिक्विड टाकून त्याला थोडं हलकं केलं आणि ते पूर्ण जे डाग असतात ते काढून घेतलं। तर आता आपण जे बेसिंगचा मेन पॉईंट असतो तो पूर्णपणे जर काळा झालेला असेल, तर त्यावरती तुम्हाला पितांबरी टाकायचं आहे आणि पितांबरी टाकल्यानंतर त्याला वॉश करून घ्यायचं आहे। आणि जर तुमच्या बेसिंगचा स्मेल येत असेल तर पुढे बघूयात, आपण स्मेलसाठीही आपण उपाय करणार आहोत। पितांबरीने घासल्यानंतर ते बऱ्यापैकी निघून जाणार आहे। यामध्ये थोडा आपण गरम पाण्याचा वापर करू शकतो, त्यामुळे स्मेल देखील येणार नाही आणि गरम पाण्यामुळे ते पूर्ण निघेल। आता मी मगाशी बोलली होती इथे आपण लिंबूचा वापर करणार आहोत, तर लिंबूला मी सोडा लावून घेतलेला आहे। त्याच्यामुळे काय होईल, जे काळपटपणा आहे तो पूर्ण निघून जाईल आणि आपल्या बेसिंगमध्ये जर स्मेल येत असेल तर तो स्मेल येणार नाही। म्हणून पूर्ण बेसिंगला आपल्याला लिंबूचा रस लावून घ्यायचा आहे, म्हणजे सोडा टाकून लिंबूचा रस लावायचा आहे। लिंबूला सोडा लावायचा आणि स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि स्क्रीनवर दिसत आहे तशाप्रमाणे आपण पूर्ण घासून घेणार आहोत। त्यामुळे लवकर आपली बेसिंग काळपट होणार नाही, डाग तयार होणार नाही, पिवळी दिसणार नाही। मी असेच क्लिनिंगचे व्हिडिओ शेअर करत असते। घरातल्या वेगवेगळ्या गोष्टींचा वापर कसा करायचा त्याचे व्हिडिओ मी या चॅनलवरती शेअर करत असेल। जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर देखील करा। आपली पूर्ण बेसिंग क्लीन झालेली आहे। पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय।
गोष्टी आपण बेसिन क्लिनिंगसाठी करायला हवेत कमेंट करून नक्की सांगा.